कोण आहे निनाद आणि कोण आहे आपल्या गालसूर विभाग कुणबी समाज विसगाव कमिटी आयोजित मराठी षटकांचे क्रिकेट सामने या सामन्यांसाठी उपस्थित असलेले आपल्या विभागातील समाजाचे नेते सन्माननीय कापगुरुजी यांचा सन्मान करण्यात येत आहे। मी आपल्या मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत कासरुम साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। सन्माननीय कापगुरुजी। गालसूर विभाग कुणबी समाज विसगाव कमिटी विभागीय नेते सन्माननीय कापगुरुजी यांचा सन्मान करण्यात येत आहे। धन्यवाद। पंच लवकरात लवकर सामना सन्माननीय लक्ष्मण जाबरे साहेब सुद्धा इथे उपस्थित राहिलेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात येत आहे। सन्माननीय लक्ष्मण जाबरे साहेब। मुंबई विभागाचे खजिनदार सन्माननीय जाबरे साहेब त्यांना सन्मानित करतील। धन्यवाद। दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना असणार आहे वालवटी वर्सेस कुरवडे। 12 चेंडूंचा सामना दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना असणार आहे। पहिला षटक घेऊन येताना मयूर मारा करते निनाद्याला। पहिला चेंडू निनाच्या रडार मध्ये आला होता, चौकार। खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल प्रथमेश यांच्याकडून। दुसरा चेंडू ऑफड्राईव्ह फटका पाहूया। अरे कॅच, जबरदस्त कॅच, पांड्या ऑन फायर। पोचले ते 5 या आकड्यावर। 3 चेंडू 5 धावा। कमबॅक करताना मयूर आपल्या संघासाठी 3 चेंडूवर 5 धावा दिलेल्या आतापर्यंत आणि महत्वाचा गडी त्याने गारद केलेला आहे निनाद सारखा।
चौथा चेंडू मयूर यांचा प्रसादसाठी. प्रसाद सुसज्ज. चौथा चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू रिस्पेक्ट दिला. रनआउटचा चान्स. जबरदस्त बॉलिंग कमबॅक करतोय मयूर आपल्या संघासाठी. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये त्याने खराब प्रदर्शन केलं होतं, पण आज दुसऱ्या फेरीमध्ये कमबॅक करताना मयूर आपल्या संघासाठी, संघाच्या नावासाठी 4 चेंडू 5 धावा झाल्या आतापर्यंत. मयूर 4 चेंडू 5 धावा, 1 गडी बाद. 5वा चेंडू मयूर यांचा. मयूर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार. आखू टप्प्याचा चेंडू. जबरदस्त बॉलिंग मयूर यांच्याकडून. शेवटचा चेंडू असणाऱ्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा दिलेत मयूर यांनी. कमबॅक करतोय कुरवडे संघ. गालसिर येथे मॅच झाला होता, त्या मॅच मध्ये सुद्धा तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला होता कुरवडे संघाने. आज तेवढाच कॉन्फिडन्स घेऊन येताना मैदानामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात मयूर यांनी. शेवटचा चेंडू मयूर यांचा. मयूर पुन्हा एकदा तयार प्रसादसाठी. ओ बॅटची कडा नाही. निर्धाव चेंडू. पंच ओव्हर डिक्लेअर करताना षटक समाप्त. 5 धावा कमबॅक केलेला आहे मयूर यांनी आपल्या संघासाठी. फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि महत्वाचा गडी बाद केलेला आहे. 5 धावा. पंच स्पीडअप घ्या, पंच स्पीडअप घ्या जरा, जास्त टाइम देऊ नका. मितेश लोहार दुसरं षटक घेऊन येताना मितेश लोहार आपल्या संघासाठी. शेवटच्या मॅचला उत्कृष्ट बॉलिंग केली होती मितेश लोहार यांनी. आणि भरपूर खुश आहेत कोच सुहास आपल्या खेळाडूंवर, प्रदर्शनावर. मयूर याला कोच सुहास यांनी पूर्णपणे तयार करून ठेवलं आहे. आणि दुसरं निर्णायक षटक घेऊन येताना मितेश लोहार बॅटच्या रडार मध्ये आला होता. 1 धाव पूर्ण. खराब थ्रो म्हणावा लागेल प्रतीक यांचा. दोन धावा पूर्ण. धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या पोहोचली ती 7 या आकड्यावर. 1 चेंडू 7 धावा. कमबॅक करताना कुरोडे संघ. बॅटच्या रडार मध्ये आला होता. सीधा सीमा रेषा पार. या इनिंग मधला पहिला षटकार. धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्येमध्ये तेजी. पर्यंत झालेत. कमबॅक करताना वालवटी संघ. मितेश पाहूया कमबॅक करतोय का. पुन्हा एकदा तोच फटका. फिल्डर कॅच. निर्भय. जबरदस्त फिल्डिंग निर्भय यांची.
संख्या पोहोचली ती 16 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकामधला. धाव संख्या 16. मॅच बॉल असणार आहे शेवटचा चेंडू. 16 धावा झाल्या आतापर्यंत. मितेश लोहार पुन्हा एकदा आपल्या संघासाठी. अनु यांच्या बॅटच्या रडार मध्ये आला होता. पांडुरंग भात्रे स्टँड मध्ये त्याने पोहोचवला. सीधा षटकार कमबॅक करून दिला अनु यांनी आपल्या संघासाठी. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या पोहोचली आहे ती 22. 22 धावा. तेवीस धावा. 12 चेंडू आणि 23 धावा. सामना जिंकायचा असेल तर 4 मोठ्या हिटची गरज. फक्त 4 मोठ्या हिटची गरज. शेवटच्या सामन्यामध्ये 10 चेंडू मध्ये 38 धावा कुठल्या होत्या. तोच बॅट्समन इन फॉर्म बॅट्समन योगेश पडाल गालसिरे येथे सुद्धा त्यांनी 10 चेंडू मध्ये 48 धावा कुठल्या होत्या. शेवटच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी 10 चेंडू मध्ये 38 धावा कुठल्या होत्या. इन फॉर्म बॅट्समन. पाहूया वन मॅन शो आपल्या संघासाठी, संघाच्या नावासाठी नॉकआउट मॅच मध्ये. बारा चेंडू 23 धावा आणि वालवटी संघाकडून पहिले षटक घेऊन येताना निनाद वन मॅन शो. भरपूर सामने जिंकून दिलेत निनाद यांनी आपल्या संघासाठी. पंच लवकर स्पीडअप घ्या जरा. बारा चेंडू 23 धावा. स्ट्राइकला बॅट्समॅन तर योगेश पड्याल. पहिला चेंडू 1 धाव पूर्ण. एका धावावर समाधान मानावे लागेल. वडघर आणि काळिंजे यानंतर होणारा सामना असणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी स्टेजवर यांची कृपा करावी. वडघर वर्सेस काळिंजे.
वडकर वर्सेस कालिंजे फर्स्ट सेमीफायनल मुकाबला होणार आहे. यानंतर प्रथमेश कोरोडे संघाचा बकासूर म्हणून ओळखला होतो. बाउन्सरचा मारा, निर्धाव चेंडू, काय चेंडू त्यांना समजला नाही. दोन चेंडू एक धाव. निनाद आपल्या संघासाठी पुन्हा एकदा कमबॅक करताना. यॉर्कर लेनचा चेंडू, निर्धाव चेंडू, काय चेंडू समजला नाही. हिटिंग करण्याच्या नादामध्ये पूर्णपणे बीट केलेलं आहे. दोन लगातार निर्धाव चेंडू. प्रथमेश यांच्यावर थोडस मानसिक दबाव येताना. तीन चेंडूवर फक्त एक धाव. पुन्हा एकदा बाउन्सरचा मारा, वाईड बॉल. पंच वाईड बॉल डिक्लेअर करताना. तीन चेंडू दोन धाव. तीन चेंडू दोन धावा. वालवटी संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये मजबूती पेश करताना. यॉर्कर लेनचा चेंडू, काय चेंडू समजला नाही. पुन्हा लगातार तीन चेंडू मिस. चार चेंडू आणि दोन धावा आतापर्यंत. काही चेंडू समजत नाहीये प्रथमेश यांना. चार चेंडू दोन धावा आतापर्यंत झाले फक्त. निनाद संघ कमबॅक करताना आपल्या संघासाठी, संघाच्या नावासाठी. चार चेंडू आणि दोन धावा झाले आतापर्यंत. पाचवा चेंडू एक धाव पूर्ण. एका धावावर समाधान मानावे लागेल. पाच चेंडू आणि फक्त तीन धावा झाल्या आतापर्यंत. पाच चेंडू तीन धावा. निनाद कमबॅक करतोय आपल्या संघासाठी, संघाच्या नावासाठी. निनाद कमबॅक करतोय. शेवटचा चेंडू असणार आहे निनाद यांचा. एक धाव पूर्ण. एका धावावर समाधान मानावे लागेल. धावसंख्या स्थिर, धावसंख्या पोहोचली ती 4 या आकड्यावर. उत्कृष्ट बॉलिंग निनाद यांची. फक्त 4 धावा दिल्या निनाद यांनी. दुसऱ्या फेरीतला सामना. 7 चेंडू आणि 19 धावा. 7 चेंडू आणि 19 धावा. सात चेंडू आणि 19 धावा. पंच स्पीडअप घ्या जरा. पंच स्पीडअप घ्या जरा. 7 चेंडू आणि 19 धावा. दुसऱ्या फेरीतला हा सामना. 3 मोठ्या हिटची गरज. आणि बॉलिंग मार्कवर सोहेल तन्वीरचे ऍक्शन असणारा अण्णू, यंग टॅलेंटेड बॉलर. पहिला चेंडू, काही चेंडू त्यांना समजला नाही. 5 चेंडू आणि 3 हिटची गरज. अण्णू पुन्हा एकदा बॉलिंग वर सज्ज. उंच असा फटका, झेल बाद होतात का? सोनू सोनू सोनू. धावा. अनु कमबॅक करतोय आपल्या संघासाठी.
वालवटी संघ या सामन्यामध्ये मजबूती पेश करताना 3 चेंडूवर लगातार 3 षटकारांची गरज. बाउन्सरचा मारा केला होता. निर्धाव चेंडू, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाचवा चेंडू अनु यांचा. डिफेन्स केला वालवटी संघ. सेमीफायनलच्या दिशेने आगेकूच होताना अनु पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार. हा विनिंग बॉल असणार आहे. बॅटची कडा, विकेट. अशा प्रकारे वालवटी संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. दोन्ही संघाचे आभारी आहोत.